विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. 5वी स्कॉलरशिप म्हणजे काहीही अवघड असा भाग नाही आहे. शिकवायच्या अगोदर तुम्ही जर अभ्यास केलात तर सगळा भाग तुम्हाला सोपा जातो. आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला 28वे प्रकरण शिकायचं आहे, त्रिकोण, चौरस आणि आयत. यातील सगळे प्रश्न सोडवा. कोणी सोडवले? व्हेरी गुड. ये रे समोर. जे विद्यार्थी वर्गात सर शिकवायच्या अगोदर अभ्यास करतो त्याला एक बक्षीस. व्हेरी गुड बेटा. सिट डाऊन. छान. तर तुम्ही सुद्धा मला ह्यातून एक सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा दररोज जो भाग आपल्याला शिकवायचा आहे ना त्याच्या अगोदर तुम्ही अभ्यास करा. कळालं? चला मग आता आपण बघणार आहोत त्रिकोण, चौरस आणि आयत. हे वर्गामध्ये नवीन ॲडमिशन झाल्यावर काही विद्यार्थी नवीन जणी येतात ना रे तुमच्यात. तसं आपल्या आज या वर्गामध्ये फळ्यावर कोण कोण नवीन जण आलेत? त्रिकोण आलाय, चौकोन आलाय, चौरस आलाय आणि आयत आलाय. ह्यांची नावं तुम्ही ऐकलेली आहे. आता बघा, त्रिकोणाला 3 कोण असतात आणि त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि ती कोण म्हणजेच काय? 3 कोपरे. हा एक कोपरा, हा एक कोपरा, हा एक कोपरा म्हणजे 3 कोण असतात. कळालं? म्हणून त्याला त्रिकोण मिळतात. समजलं? तसंच चौकोनाला 4 कोपरे म्हणून चौकोन, 4 कोण. याला सुद्धा 1 2 3 4 बाजू आणि 1 2 3 4 शिरोबिंदू. शिरोबिंदू म्हणजेच काय रे? टोक. हे बिंदू आहे बघा, हे पी बिंदू म्हणजे शिरोबिंदू. हे शिरोबिंदू, हे शिरोबिंदू, हे शिरोबिंदू. आता चौरस आणि चौकोनात फरक काय? चौकोन म्हणजे काय? कोणतेही 4 बाजू. 4 बाजूनं बंदिस्त केलेली आकृती चौकोन. पण चौरस म्हणजे काय? ज्याचा प्रत्येक बाजूचं माप हे सारखं असते. ह्याचं जर 2 सेंटीमीटर असेल तर ह्याचं पण 2, ह्याचं पण 2 आणि ह्याचं पण 2. ज्या चौकोनात प्रत्येक कोण काटकोन असतो तो चौरस. समजलं सगळ्यांना? आता हे झालं चौरस. आयत कशाला म्हणायचं? आयतामध्ये फक्त इकडे बघा रे, समोरासमोर तुम्ही आणि मी समोरासमोर आहेत का नाही? तसं समोरासमोर असणाऱ्या बाजू जरी एकरूप असेल तर त्याला म्हणायचं आयत. आणि या आयतामध्ये सुद्धा प्रत्येक कोण काटकोन असतो. ही बाजू याच्याशी एकरूप, ही बाजू याच्याशी एकरूप. आता तुम्हाला सगळ्यांना समजलं? त्रिकोण, चौकोन, चौरस आणि आयत हे समजलं. आता जर हे समजलं असेल तर आता बघूया प्रश्न. स्वाध्याय किती पॉईंट किती रे? 28.1. चला बरं सोडवा त्यातला पहिला प्रश्न. बघा बरं मग प्रश्न काय दिलाय पहिला. पुढील आकृतीतील त्रिकोणांची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. मग आता त्रिकोणाची संख्या काढावी लागेल आणि त्रिकोणाची संख्या काढल्यावर चौकोनाच्या संख्येपेक्षा ती कमी अथवा जास्त हे काढायचं. मग आता ही आकृती वेगळीच दिसायली आहे. मग आता ह्याच्यात किती त्रिकोण आणि चौकोन कसे काढायचे हे बघा. बघा बरं आता मग आता त्रिकोण कोणते कोणते हे शोधण्यासाठी पहिल्यांदा ना जेवढे रिकामे आहेत आकृत्या त्याला नावं द्यायचं. ह्याला ABCDEFG नावं दिली आपण. आणि नावं दिल्यानंतर आता तुम्हीच बघा काय काय आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा नीट बघा. त्रिकोण ए, हे बघा हे ए म्हणजे त्रिकोण आहे. त्रिकोण सी, हे बघा हे सी. सी म्हणजे काय? एवढी आकृती ही त्रिकोण आहे. डी हे त्रिकोण आहे. ई हे त्रिकोण आहे. एफ हे त्रिकोण आहे. हे जी हे त्रिकोण आहे. डी जी म्हणजे डी आणि जी ह्या दोघांचं मिळून असा असा आणि असा त्रिकोण झाला. ई जी हे बघा ई एफ, हे बघा हे असा असा आणि असा. डी ई पुन्हा जी एफ, सी डी जी, ए बी असे सगळे मिळून त्रिकोण झाले 12. आणि चौकोन ए बी सी म्हणजे ए बी सी ह्या असा एक चौकोन झाला. त्याच्यानंतर डी एफ जी, डी ई एफ जी हा एक चौकोन झाला 2. सी डी, सी आणि डी म्हणजे बघा असं 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 असं. डी हे सॉरी बी, बीचा एक चौकोन. सी डी ई, सी डी ई हे बघा असा 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 असा. आणि पुन्हा सी डी एफ जी, सी डी ई एफ जी म्हणजे असा 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 असा. कळालं? ए बी सी डी एफ जी सगळ्यात मोठा
आणि ABCDG ABCDG हे बघा असा 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 आणि असा. अशा प्रकारे चौकोन झाले 8, त्रिकोण झाले 12, म्हणजे 8 आणि 4 12, म्हणजे त्रिकोण हे 4 जास्त आहेत, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे? पर्याय नंबर 3. समजला प्रश्न? चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. चला पहा बरं दुसरा प्रश्न. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू, तर 2 त्रिकोण जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू? हे बघा हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण, 2 त्रिकोण 1 आणि 2, 2 त्रिकोण शिरोबिंदू किती झाले? 1 2 3 4, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे आलं सगळ्यांना? चला आता कितवा प्रश्न? तिसरा प्रश्न. शेजारील आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती? हे बघा असं दिलेलं आहे, असंच आहे ना. मग शिरोबिंदू किती? 1 2 3 4 5, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. समजलं? किती सोपा होता हा ही प्रश्न. आता कितवा प्रश्न? चौथा. आयताचा प्रत्येक कोण डॅश डॅश असतो. आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. हे सगळे पुस्तकात बघा, पुस्तकात. पाचवा प्रश्न. सोबत दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? आता असा त्रिकोण दिलंय, आता ह्याच्यात त्रिकोण किती विचारलेत. मग आता मला तुम्हीच सांगा किती त्रिकोण असतील? ABCD, म्हणजे त्रिकोण आहे ABCD आणि ABCD, असे 1 2 3 4 5 त्रिकोण झाले. 6वं त्रिकोण होऊ शकते का कुठं? नाही, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर. समजलं? किती सोपा होता 5वा पण. आता कितवा प्रश्न? आता 6वा प्रश्न. 6व्या प्रश्नात काय दिलं आहे? सोबतच्या चौरसात शिरोबिंदू A च्या समोरील शिरोबिंदू कोणता? आता हा चौरस दिला आहे A आणि इकडं दिला आहे BCD, आणि काय सांगितलं आहे? हा आहे चौरस. मग आता चौरसाच्या समोर एच्या समोर कोण आहे? B, म्हणून लक्षात ठेवा शिरोबिंदूच्या समोर शिरोबिंदू तिरपा असतो, म्हणून याचं उत्तर 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. कळालं? चला आता बऱ्याच जणांना ह्याचं उत्तर D वाटते बरं का, पण ते चुकलं. ते D बिंदू लगतचा बिंदू आहे. हां, समोरचा म्हणलं शिरोबिंदू तर B, म्हणजेच पर्याय नंबर 1. 7वा प्रश्न. सोबतच्या आकृतीतील किती त्रिकोणांचा शिरोबिंदू P आहे? मग आता अशी आकृती दिली आहे आपल्याला, आणि या आकृतीत आपल्याला काय सांगितलेलं आहे? P शिरोबिंदू किती त्रिकोणाचा आहे असं म्हणलंय. मग आता इथं दिलंय P, हे एक त्रिकोण, हे दुसरा त्रिकोण, हे तिसरा त्रिकोण, त्याच्यानंतर हे चौथा, म्हणजे 3 आणि 4चा मिळून एक त्रिकोण होईल ना रे, आणि त्याच्यानंतर 1 आणि 2चा होईल, म्हणजे 1 2 3, पुन्हा 3 आणि 4, 1 आणि 2, म्हणजे किती त्रिकोण झाले? 1 2 3 4 5 त्रिकोणाचा शिरोबिंदू P, म्हणून उत्तर पर्याय नंबर किती? 4. कळालं सगळ्यांना? हां, हा एक त्रिकोणचं P, हा एक त्रिकोणचा शिरोबिंदू P, ह्या त्रिकोणाचा शिरोबिंदू P, ह्या त्रिकोणाचा शिरोबिंदू P, आणि ह्या 2 त्रिकोणाचा शिरोबिंदू P, म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4, उत्तर 5. चला आता कितवा प्रश्न? 8वा. सोबत दिलेले 4 बिंदू एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? इथं एक, इथं एक, इथं एक आणि इथं एक आहे. मग आता 2 जोडले, हे दोघं जोडले, हे दोघं जोडले, हे दोघं जोडले, हे दोघं जोडले, चौकोन तयार झाला की रे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3, चौकोन. 9वा प्रश्न. अरे 9वा आणि 5वा प्रश्न तर सारखाच आहे. आणि काय म्हणले 9व्या प्रश्नात? आता पुढील आकृतीतील अनुक्रमे
किती त्रिकोण आणि किती चौकोन आहेत. मग आता त्रिकोण किती आहेत ह्याच्यामध्ये आपण आत्ताच पाहिलं होतं. त्रिकोण आहेत 5. मग आता त्रिकोण 5 म्हणजे पर्याय नंबर 1 आणि 4 तर येणारच नाही. पर्याय नंबर 2 आणि 3 म्हणजे आता चौकोन एकतर 6 असतील किंवा 5 असतील. मग आता चौकोन बघा बरं कोणते कोणते चौकोन होतील. ABCD. आता चौकोन सगळ्यात पहिल्यांदा चौकोन AB एक झाला. त्याच्यानंतर काय CD हे दुसरा. त्याच्यानंतर BD. त्याच्यानंतर अजून कोणता झाला रे. हे दोघं झाले, हे दोघं झाले, हे दोघं झाले. अजून कोणताच हां ABC असा होईल ना. ABC. त्याच्यानंतर अजून हां CBA आणि त्याच्यानंतर CDB हे झाले का. मग 1 2 3 4 5 6 चौकोन 6 म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती 3. चला हा ही प्रश्न. अरे बोलत बोलत तर 10वा प्रश्न आला आपला. मग आता काय 10वा प्रश्न बघा बरं. पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे असं म्हणल्या. नंबर 1 चौरसाच्या 4ही कोणांच्या मापांची बेरीज 180 चुकलं. त्रिकोणांच्या कोणांच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. चौकोनाच्या म्हणजे किती झाले 180 ने 180 360. दुसरं त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज काटकोना एवढी. आता त्रिकोणाच्या बेरीज काटकोना एवढी. काटकोन म्हणजे 90 अंशाचा असतो का त्रिकोण सगळा नाही चुकलं. तिसरा चौकोनाच्या बाजूंची संख्या ही त्रिकोणांच्या बाजूंच्या संख्येच्या दुप्पट असते चुकलं. त्रिकोणाला बाजू 3 असतात मग 3च्या दुप्पट 6 असतात का चौकोनाला 6 तर षटकोनाला असतात. हेही चुकलं. म्हणून आता उत्तर नक्कीच पर्याय नंबर 4. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज ही चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांच्या बेरजेच्या निम्मे असते. बरोबर आहे. चौकोनाची 360 आणि 360 अर्ध 180 म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. पुढचा प्रश्न झाला आहे 11वा प्रश्न. सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती. बाबा हा तर प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आता काय म्हणलंय तुम्हाला यामधील आयतांची संख्या किती असं म्हणलंय. मग बघा नावं द्या. ABCD. मग आयत नंबर 1 A आयतच आहे, B आयत आहे, C आयत आहे, D आयत आहे. नंतर CD आयत आहे, नंतर AC आयत आहे, नंतर BD आयत आहे, त्याच्यानंतर ABCD हे पण आयत आहे. त्याच्यानंतर AB हे पण आयत आहे. म्हणजे किती झाले मोजा बरं सगळे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आहे का पर्याय नंबर राईट. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर किती बरोबर आहे. 9चं आहे का 10 आहेत करेक्ट. चला आता पुढचा प्रश्न. हो पुढचा आता शेवटचा प्रश्न आहे का आणखीन एक का आहे अजून. हां चला आता बघा. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती. आता इथं दिले त्रिकोण आणि काय म्हणलंय शिरोबिंदूंची संख्या किती असं विचारलंय तुम्हाला. असं त्रिकोण आणि सांगा बरं आता शिरोबिंदू किती. मग शिरोबिंदू हो का हे 1 2 हे 3 इथं एक 4 इथं एक 5 आणि हे एक 6 6 शिरोबिंदू. म्हणून उत्तर पर्याय नंबर 2. 13वा आणि शेवटचा प्रश्न. पुढीलपैकी असत्य विधान कोणते. आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात. आयताचे सर्व कोण समान मापाचे तर सत्य. आपल्याला असत्य विचारलं आहे. दुसरं आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात. आयताच्या सर्व बाजू चुकला. आयताचे फक्त समोरासमोरील बाजू हे समान मापाचे असतात. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तरी तिसरा पर्याय बघा. चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात. बघा चौरसाच्या लगतच्या बाजू म्हणजे ह्याच्या लगत हे तुमच्या बँच जवळ कोण बसले लगतच.
जवळजवळ जे बसले ते लगतचे असतात. तसं ह्या बाजूच्या जवळ ही बाजू, मग लगतच्या बाजूच्या मध्ये हा कोण कोणता? काटकोन. समजलं सगळ्यांना? राईट. आता शेवटचं चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात हेही बरोबर आहे. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे बालमित्रांनो बोलत बोलत आणि हसत खेळत आपलं 28वं प्रकरण संपलं. तुम्हाला समजलं सगळ्यांना? हे मला सांगा का समजलं? कारण तुम्ही सगळ्यांनी अगोदर हे प्रकरण सोडवलात. त्याच्यामुळं जे भाग आपल्याला शिकवायचा आहे तो अगोदर तुम्ही सोडवा. धन्यवाद.